आणि बातमी नीट अनियमिततेसंदर्भातली देशभरामध्ये नीट अनियमिततेची फक्त 153 प्रकरणं समोर आली आहेत। सुप्रीम कोर्टामध्ये नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं हा दावा केलेला आहे। 81 जणांचा निकाल रोखलाय तर 54 उमेदवार 3 वर्षांसाठी प्रतिबंधित करण्यात आलेले आहेत। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, काय माहिती समोर येते? नॅशनल टेस्टिंग एजन्सीचा दावा काय आहे? काय कारवाई केली गेली आहे? प्रज्ञा, नक्कीच सध्या सुप्रीम कोर्टामध्ये नीट प्रकरणी अतिशय महत्वाची सुनावणी सुरू आहे आणि या सुनावणीमधून एक निष्कर्ष समोर येऊ शकतो की नेमकं सुप्रीम कोर्ट काय आदेश देईल आणि पुन्हा पुनर्परीक्षेचे आदेश दिले जाणार आहेत का। तर त्या अनुषंगाने आता नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं म्हणणं आहे की देशभरात फक्त 153 ठिकाणीच गैरव्यवहार आढळलाय आणि जवळपास 54 उमेदवारांना 3 वर्षांसाठी डिबार करण्यात आलेले। त्यामुळे आता म्हणजे एनटीएचे जे एकंदरीत म्हणणं आहे ते लक्षात घेतलं तर त्यावरून असं दिसतंय की संपूर्ण देशामध्ये खूप कमी गैरव्यवहाराची प्रकरणं समोर आली आहेत हे सांगण्याचा प्रयत्न नॅशनल टेस्टिंग एजन्सी करते। प्रज्ञा, सोमेश, अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली। हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणाही झाली, पण आता प्रतीक्षा संपली। लवकरच येतोय सीझन 2। मन शुद्ध तुझं होई मन शुद्ध तुझं